नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। MST CET अंतर्गत BEd CETचा निकाल आहे, तर याची सर्व विद्यार्थ्यांना उत्कंठा होती, तर याची प्रतीक्षा संपलेली आहे। BEd CETचा निकाल नुकताच पोर्टलवरती प्रसिद्ध झालेला आहे। तर निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम या पेजवरती यायचं आहे। तर येथे पाहू शकता की CET एक्झामिनेशन पोर्टल 2026-27 या टॅबवर क्लिक करायचं आहे। यानंतर लॉग इन करण्यासाठीचं पेज ओपन होईल। तुमचा रजिस्टर ईमेल ID आणि पासवर्ड न चुकता टाईप करायचा आणि त्याच्यानंतर साइन इन या पेजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। साइन इन या पेजवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता की स्कोर कार्ड या टॅबवर तुम्हाला सर्वप्रथम क्लिक करायचं आहे। स्कोर कार्ड या टॅबवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता की येथे हायर एज्युकेशन या टॅबवरती पाहू शकता की MH BEd जनरल अँड स्पेशल BEd आणि ELCT CET रिझल्ट। तर येथे अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन आल्याचं पाहायला मिळेल आणि खाली गेट स्कोर कार्ड आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर यानंतर स्कोर कार्ड डाउनलोड करण्यासाठीचं पेज ओपन होईल। तर येथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर पाहायला मिळेल, त्याचबरोबर तुमचं नाव पाहायला मिळेल आणि येथे डाउनलोड जो आयकॉन आहे अशा प्रकारचं तुम्हाला पाहायला मिळेल। तर स्कोर कार्ड डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर हा ऑप्शन तुम्ही मोबाईलमध्ये देखील क्लिक करू शकता। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं मार्कशीट आहे, स्कोर कार्ड आहे ते तुम्हाला पाहता येणार आहे आणि यामध्ये पाहू शकता की BEd जी जनरली ELCT CET आहे, तर याचा निकाल देखील तुम्हाला येथे पर्सेंटाईल वाईज तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारे याची प्रिंट काढायची आहे आणि सदरची माहिती तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आहे। तर अशा प्रकारे हा निकाल प्रसिद्ध झालेला आहे। साधारणतः कॉलेजमध्ये किती पर्सेंटाईल हवे आहेत या संदर्भात देखील आपण माहिती देणार आहोत। तर या संदर्भात तुमचा निकाल जर पाहता येत नसेल तर आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा। संपूर्ण माहिती आपण देखील तिथे तुम्हाला मदत देणार आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। अखेर प्रतीक्षा संपली, BEd CETचा निकाल नुकताच पोर्टलवरती प्रसिद्ध झालेला आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। याच्यानंतर पुढची प्रोसेस असेल कॅप प्रोसेस, या संदर्भात प्रॉपर माहितीसाठी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत खात्रीशीर अपडेट करता आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।